खोपोलीतील काजवडीला संरक्षण भिंत तसेच गावठाण करून देणार आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले ग्रामस्थांना आश्वासन। काजवडीचा काहीसा भाग कोसळल्याने आमदारांनी केली पाहणी। रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे। खालापूर तालुक्यासह खोपोली भागातही मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे रविवार दिनांक 14 जुलै रोजी काजवडीचा काहीसा भाग कोसळला। सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नागरिकांचे नुकसान झाले नसले तरी स्थानिक ग्रामस्थ मात्र भयभीत झाले होते। याबाबत खोपोली नगर परिषद, वन विभाग अधिकारी व खोपोली पोलीस ठाणे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत अनेक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले। सदरील घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक माजी नगरसेवक, काजोडी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते निखिल पोल यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना कळवले असता आमदारांनी तत्काळ घटनेची पाहणी करत दिनांक 19 जुलै रोजी शहरातील काजवडी या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांना एकत्र बोलावून मीटिंग घेतली। यावेळी आमदारांनी प्रशासनाला स्थानिकांना दमदाटी न करता त्यांना जी लागेल ती उपाययोजना पुरवावी असे आदेश दिले। तसेच ग्रामस्थांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, काजवडीला संरक्षण भिंत व गावठाण करून देणार याबाबत आश्वासन दिले। आमदारांनी दिलेल्या शब्दाने ग्रामस्थांची मने जिंकली असून काजवडीच्या नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले। तो अधिकारी काय करणार? स्वतःची नोकरी वाचवणार का शासनाच्या प्रॉपर्टीचं जतन करणार? एक जबाबदारी ती वरती त्यांनी घातलेली आहे, त्या वरतीचं पालन त्या ठिकाणी करत असतात। परंतु तुम्ही सुद्धा या सगळ्याचं भान ठेवा का हे आमचे स्थानिक नागरिक आहेत, आपण सुद्धा नागरिक आहात, तर आपल्याला सुद्धा याचं भान असलं पाहिजे की गोरगरिबांची सेवा, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा। आपण हे घेऊन हे समाजकार्य करत असतो, तर याचं भान अधिकाऱ्यांनी, आपण प्रशासनाने सुद्धा या बाबतीत ठेवावं की माझ्या महिला भगिनी असतील, माझ्या माता भगिनी असतील, यांना योग्य ती वागणूक आपण या ठिकाणी दिली गेली पाहिजे। नगरपालिकेने प्रामुख्याने आता मी येताना तो ब्रिज पाहिला, पायवट असणारा, त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय नाजूक आहे। ही पावसाळ्याच्या पूर्वीची कामं व्हायला पाहिजे। प्रशासन झोपून गेलेले नगरपालिकेचे, त्यामुळे ही अवस्था या ठिकाणी होत असते। अशा वेळी मात्र मग प्रशासनाचा भाग म्हणून तुम्ही नोटीस देता आणि मग त्या ठिकाणी त्या गोरगरिबांना त्रास द्यायचं काम करता, हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही। फोन आला आणि दरड त्या भागात कोसळली होती, आपण त्या ठिकाणी तात्काळ MSRDC सांगून तो भाग RCC करायला लावला। उर्वरित राहिलेला भाग आता मी पाहणी केली, तात्काळ MSRDCला सांगून की RCC वॉल या ठिकाणी करून द्यायला लावतो। त्या संदर्भात आजच जेणेकरून तो संरक्षित भिंत आपण जर तयार झाली तर जे दरड कोसळते तो कोसळलेला भाग आपण त्याला सपोर्टिंग वॉल म्हणून आपण त्या ठिकाणी बांधून घेऊया, जेणेकरून ती वरची घरं जी त्या साईडला आहेत त्यांचं कोणतंही नुकसान त्या ठिकाणी होऊ नये। एखादं घर कोसळते म्हणतो आपण, ठीक आहे, परंतु जीवितहानी त्या ठिकाणी होता कामा नये याची सुद्धा आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी काळजी एकत्रितपणे घ्या। तुम्ही सुद्धा प्रशासनाला यावेळी सहकार्य करण्याची भूमिका आपली पण असली पाहिजे। मी आपल्याबरोबर सदैव या मतदारसंघाचा आमदार म्हणून आहेत, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आपल्याला लागेल ती कामे आपण तात्काळ या ठिकाणी करण्यात येतील। कोणी घाबरण्याचं कारण या ठिकाणी नाहीये की आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल। पावसाला किती रोड लावून मोकळे होतात, फॉरेस्टवाल्यांचं आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड त्रास झाला नाही, कुठल्याही प्रकारचा नाही। गोरगरिबांसाठी बिचारे आमच्याकडे सदैव राहिलेले आहेत। पण प्रथम आम्हाला पहिले तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांकडून की बाबा गोरगरिबांचं प्लीज साहेब तुमचं काम आहे ना, आज आम्ही म्हणजे ह्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण आम्हाला पण चांगलं आम्ही पण या घडामोडीमध्ये आहे। तुमचं अक्षरशः अधिकाऱ्यांमध्ये एक फोन केला तर तुरंत ते काम होतं, म्हणून आम्हाला तुमच्याकडे पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्हाला न्याय द्यायला फक्त देवता तुम्ही आहे।